दापोली तालुक्यातील हरणेमध्ये 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भव्य कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। युवा सेनेचे नेते योगेश कदम यांच्या माध्यमातून या कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। दापोली तालुक्यात पहिल्यांदाच इतका भव्य महोत्सव भरवण्यात आलाय। दापोली तालुक्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक वेगळं महत्त्व आहे। पर्यटकांची संख्या देखील या तालुक्यामध्ये सर्वात जास्त असते। या कोळी महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे, असं युवा नेते योगेश कदम यांनी सांगितलं। कोकणामध्ये मूळतः हा प्रथमतःच कोळी महोत्सव आपण भरवतोय। उद्देश एवढाच आहे, पर्यटक इतक्या मोठ्या प्रमाणात दापोलीमध्ये येतात आणि महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर म्हणून दापोलीला एक ओळख आहे आणि ही ओळख लाईक शोभेचा असा एक सण वर्षातून किमान एकदा तरी झाला पाहिजे। पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक चांगला उत्सव दरवर्षी झाला पाहिजे, ह्या हेतूने हा उत्सव आपण हाती घेतलेला। आपण इतिहासात हरणे गावाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय आणि यामुळेच या कोळी महोत्सवाचं आयोजन हरणे गावात करण्यात आल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली। हरणे गाव संबंध जिल्ह्यामधलं सर्वात जास्त वस्ती असणारं कोळी बांधवांचं गाव आहे आणि एक आगवेगळं महत्त्व या हरणे गावाला आहे। तिथे 3 किल्ले आहेत। महाराजांचा किल्ला तिथे आहे आणि त्या किल्ल्याला एक वेगळं महत्त्व ह्या संबंध कोकणामध्ये आहे आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशीच आपण हा महोत्सव घेतला आहे। उद्देश माझा असा होता की काही दिवसांनीच, आता खरं तर निवडणुका येत आहेत, सन्माननीय युवा सेना प्रमुख अजितसाहेब ठाकरे यांनी किल्ले संवर्धनाचा देखील कार्यक्रम हाती घेतलेला आहे। जास्तीत जास्त प्रमाणात ह्या महाराष्ट्रामध्ये असलेले किल्ले हे संवर्धन केले पाहिजे, त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे, हा उद्देश आदित्य साहेबांचा आहे। मग किल्ल्याच्या पायथ्याशी हा उत्सव साजरा करायचा आणि लोकांना प्रेरित करायचं की ह्या किल्ल्याचं संवर्धन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, ही प्रेरणा त्यांना त्या उत्सवाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे, म्हणून हरणे मी निवडलं। हरणेच्या या कोळी महोत्सवात चवदार लॉबस्टर, लज्जतदार खेकडे आणि खूप सारे मासे तुम्हाला चाखायला मिळणार आहेत। 16, 17 आणि 18 फेब्रुवारी दरम्यान या कोळी महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय। त्यामुळे 3 दिवस कुठेही न जाता फक्त हरणेच्या या महोत्सवाला भेट द्या आणि मनसोक्त मासे खाण्याचा आनंद लुटा। मुश्ताक खान, माय कोकण, दापोली।